नमस्कार, मैं हूं रजा ईरानी और आप देख रहे हैं आज का महानगर लाइव डिजिटल। खबर नहीं खुलासा। मुंबई की जनता को कहा जाता है कि किसी भी शिकायत के लिए 1916 बीएमसी हेल्पलाइन और RETMS पोर्टल का इस्तेमाल करें, लेकिन जब जनता बीएमसी से रिलेटेड किसी भी अवैध गतिविधि को लेकर शिकायत करती है तो बीएमसी हेल्पलाइन कहती है 100 नंबर पुलिस को डायल करो, और जब पुलिस को कॉल किया जाता है तो पुलिस कहती है ये हमारा विषय नहीं है, ये बीएमसी का मामला है। यानी जनता को एक विभाग से दूसरे विभाग में घुमाया जा रहा है। इतना ही नहीं, बीएमसी का ऑनलाइन पोर्टल RETMS का सर्वर साल का 12 महीने सही से काम नहीं करता, जिससे जनता की शिकायत अधूरी रह जाती है। अब सवाल ये है, अगर हेल्पलाइन समाधान नहीं दे रही, अगर पोर्टल काम नहीं कर रहा, तो आखिर ये पूरा सिस्टम किस लिए? सुनिए जनता और बीएमसी हेल्पलाइन 1916 के बीच हुई वो वायरल कॉल रिकॉर्डिंग। हां मॅडम, एक तक्रार द्यायची होती आम्हाला. कशा संदर्भात आहे? ते आता अवैध बांधकाम चालू आहे. अवैध बांधकामची. हां रात्री? हां, रात्री चालू आहे ना मॅडम. हां, आणि तुमची जे RETMS काय ना तुमची वेबसाईट, RETMS ची तुमची साईट काम करत नाहीये तक्रारसाठी जे आहे मनपाची. नंबरला फोन करा. रिमूव्हल एन्क्रोचमेंट केले मी, ते येऊन गेले. हां, ते येऊन गेले तर बोले BMCचे आहे तो, तर BMCला तुम्ही फोन करा. BMC वाल्यांना आता. हां, रात्रीचं कोणी नाही. तर इथे 1916 वर जे लिहिलेलं आहे त्या वेबसाईटवर की तुम्ही व्हॉट्सअप करू शकताय आणि कॉल पण करू शकताय. हो बरोबर आहे, पण रात्रीचा स्टाफ कोणी येत नाहीये तर दिवसाचे फोन करायचा. तर ते मनपा D विभाग आहे तिथे कोणी रात्रीला आहे ना अधिकारी कोणीतरी? नाही काय अपघात झाले तर काय करणार? सर, पण आता रात्रीचं बिल्डिंग डिपार्टमेंटचा स्टाफ कोणी नसतो ना सर. बिल्डिंगचं काम आहे ना तो बिल्डिंगच्या विभागचा कोणीतरी नाही असेल तर काहीतरी अपघात झाला तर कोण येणार आहे? मनपातर्फे कोण येणार आहे? अनधिकृत बांधकामाची कंप्लेंट आहे ना तुमची. हां, ते काम करतायत ना. हां, पोलीस लोक स्टॉप करणार ते. तर ते येऊन गेले तर बोले BMCचे आहे तर BMC बघणार, आमचा काही विषय नाही याच्यामध्ये. बरोबर आहे, पण मग BMC सकाळी करणार तर तुम्ही एक मिनिट. तर तुम्ही तक्रार घ्या तर BMC सकाळी येणार ना. हॅलो. हां सर, नमस्कार, बोला ना. हां, आम्हाला तक्रार द्यायची होती. तुमची जी वेबसाईट आहे सगळी BMCची पोर्टल आहे RETMS एन्क्रोचमेंटची, ते कुठलीही तुमची साईट काम करत नाही तक्रार द्यायसाठी. आणि तिकडे हे नंबर दिलेला आहे की 1916 वर तुम्ही तक्रार देऊ शकताय, नाहीतर व्हॉट्सअप करू शकताय. तर तक्रार मॅडम सांगते, तक्रार नाही तुम्ही पोलिसांना फोन करा. बिल्डिंगचे जे अवैध बांधकाम चालू आहे रात्री, तर मी त्यांना सांगितलं असं नाही मॅडम, तुम्ही वेबसाईटवर बघा बरोबर, आम्ही तक्रार देऊ शकताय. ऐका ना, एकतरी वेबसाईटवरती देऊ शकताय. वेबसाईट चालत नाही. वेबसाईट मी 1 तास झाले वेबसाईट चालून ते वेबसाईट तुम्ही चालत नाही. काय सांगितलंय त्या डिपार्टमेंटनी बिल्डिंग की येऊन रायटिंग मध्ये कंप्लेंट द्यायची डिपार्टमेंटला. हां, ते तुम्ही सांगताय ना, मी रेकॉर्डवर घेताय, ते लिहून देऊ शकताय ना तक्रार? कोणीतरी देऊ शकताय. रायटिंग मध्ये येऊन बिल्डिंग डिपार्टमेंटला द्यावी लागेल. हां, बराबर. रायटिंग मध्ये येऊन. हां. तर मी कुठेही असेल तर उद्या मला यायला 10 लागेल. वाजता चालू होतं. हां, उद्या 10 वाजता चालू होतं बिल्डिंगला, फक्त बाकीच्या तक्रारीला नाही. बिल्डिंग म्हणजे काय, अपर अधिकारी त्यांना देणार ना मी. जे अपर अधिकारी आहे त्यांना देणार की मी 9116 वर फोन केले होते, तुमची साईट पण चालत नाही कुठेतरी, आणि फोन केले त्यांना सांगितलं लिहून तुम्ही तक्रार देऊ शकताय, है ना. बरं, कोणीतरी असेल माणसा, ते मी कुठेही पण राहत शकते. आणि आता मी रात्रीला निघून जाणार आहे, उद्या तक्रार द्यायलासाठी परत येणार सकाळी, लिहून घेणार, बरोबर ना. और रात्रीपासून काहीतरी अपघात झाला तर काय होणार तो? आता त्या बिल्डिंग डिपार्टमेंटने आम्हाला त्या डिपार्टमेंटने सांगितलं की तुम्ही डायरेक्ट त्यांना आमच्याकडे पाठवा म्हणून कंप्लेंट द्यायला. हां, आणि रात्रीपासून आता 6 वाजता संध्याकाळी बंद होते BMC. रात्रीच्या नंतर कोणीतरी असं झाला तर तुम्ही कसं पाठवणार बिल्डिंगला? काय झालेलं आहे, बांधकाम आहे ना. हां, मग ते सगळे गॅस बेस सगळे यूज करताय, ते वेल्डिंगसाठी यूज करताय चॅनलच्या. काहीतरी झालं तर काय होणार म्हटलं?
कहीं बाटला फट गया, आग लग गया, कुछ भी हो गया तो कौन उसका जिम्मेदार है? जिम्मेदार अभी रात में तो कोई एक्शन आने नहीं वाला अभी। रात में कोई एक्शन नहीं होता है ना, खाली दिन में एक्शन होता है। दिन रात का में कोई नहीं है, कुछ भी कर बिल्डिंग सकता है। डिपार्टमेंट का जो, सुनो मेरी बात, आप हाँ। आ जाओ 10 बजे और इधर हाँ, हाँ। कंप्लेंट दे दो। ये किधर? बात बढ़ा के कुछ फायदा किधर नहीं किधर 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 है। कुठे D1 यायचे? में डिस्पॅच आहे, हाँ, 10 हाँ। वाजता डिस्पॅचला द्या येऊन करता कंप्लेंट। डी वॉर्डला ना? हा, सकाळी 10 डी वाजता विभागचे. उघडते. हां हां हां. हा, ओके D ओके ward. ओके. म्हणजे 9116 वर कंप्लेंट घेत नाही आपण ना रात्री? हा, बिल्डिंगचे कंप्लेंट फक्त मी सांगितलं ना तुम्हाला बिल्डिंगची, हां हां हां. बांधकामची. हां हां. ठीक आहे. बांधकामची ओके. नाही घेते, बरोबर ना? हा. ओके ओके, थँक्यू.